नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात। बघा मित्रांनो, जिल्हा परिषदेचा निकाल ह्या ठिकाणी प्रसिद्ध झाले। अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, झेडपीच्या भरतीच्या संदर्भात निकालाच्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता, हा जो काही निकाल आहे तो आहे मित्रांनो पर्यवेक्षिका या पदासाठी। पर्यवेक्षिका या पदाचा हा जो काही निकाल आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। बघा, पर्यवेक्षिका या पदाचा हा निकाल असणार आहे। आता यामध्ये बघा 200 गुणांसाठीची तुमची परीक्षा झाली होती। IBPS कंपनीने या ठिकाणी ही परीक्षा घेतलेली आहे। निकालाची किंवा जी काही परीक्षेची तारीख आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। संपूर्ण माहिती काय बघा, संपूर्ण हा जो काही डेटा आहे तो या ठिकाणी झेडपीला पाठवण्यात आलेला आहे। पाहू शकता, जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरची मित्रांनो ही या ठिकाणी यादी असणार आहे। त्यानंतर बघा, जर आपण पाहिले तर पोस्ट आहे सुपरवायझर। डेट ऑफ एक्झाम 29 फेब्रुवारी 2024 रोजी तुमची एक्झाम या ठिकाणी घेण्यात आली होती। त्यानंतर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिले तर कशा पद्धतीने हा रिझल्ट तयार करण्यात आलेला आहे। रोल नंबर या साईडला पाहायला मिळतो, या साईडला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, या साईडला अप्लाइड कॅटेगरी, या साईडला तुमचा डेट ऑफ बर्थ, या साईडला नाव, या साईडला तुम्हाला मिळालेले जे काही स्कोर आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। एकूण स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही शैक्षणिक पात्रता आहे, तुमचे हायर क्वालिफिकेशन काय, पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन काय आणि मार्क्स किती आहेत, या संदर्भातची अशी संपूर्ण जी काही यादी आहे किंवा जी काही लिस्ट आहे, जी काही निकाल आहे, हा निकाल या ठिकाणी संपूर्ण झेडपीला पाठवण्यात आला आहे। बघा, हा जो काही निकाल आहे तो पर्यवेक्षिका या पदाचा आहे। सुपरवायझर या पदासाठी हा निकाल या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरसाठी। अशाच पद्धतीने मित्रांनो, सर्वच जे काही झेडपी आहेत त्या झेडपींचा संपूर्ण निकाल या ठिकाणी लवकरात लवकर आता पाठवण्यात येईल। बघा, मी तुम्हाला मागे देखील सांगितलं होतं की लवकरात लवकर तुमचे जे काही संपूर्ण निकाल आहेत ते आता त्या ठिकाणी लावायला सुरुवात होईल। त्याचबरोबर उर्वरित जे काही पद आहेत, आरोग्यसेवक, सेविका, फवारणी कर्मचारी, ग्रामसेवक वगैरे, तर या पदांचे देखील वेळापत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध होईल। ठीक आहे, तर अशा पद्धतीची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी होती। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे सर्व ज्या काही अपडेट आहेत झेडपीच्या संदर्भात त्या तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जात असतात आणि संपूर्ण अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात असतात। तर अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचे। झेडपीच्या भरती संदर्भात कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।